मुंबईमध्ये जेव्हा नागरिकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होतं तेव्हा मुंबई वाहतूक पोलीस निश्चितपणाने कारवाई करतं. आम्ही जी माहिती अधिकारमध्ये आकडेवारी काढली आहे त्याच्यामध्ये असं आलं आहे की जवळपास 556 कोटी रुपयाचा दंड हा वाहतूक पोलिसांनी 1 जानेवारी 2024 पासून ते 28 फेब्रुवारी 2025च्या दरम्यान आकारला आहे. पण त्या दरम्यान ज्यांना त्या तक्रारीबाबत आक्षेप होता त्यांनी वाहतूक पोलिसांकडे ऑनलाईन तक्रारी केल्या. त्या तक्रारींची संख्या आहे 1,81,713. त्यापैकी 1,07,850 तक्रारी वाहतूक पोलिसांनी फेटाळलेल्या आहेत. म्हणजे जवळपास 59% ह्या तक्रारी त्यांनी फेटाळलेल्या आहेत. आम्ही जेव्हा जी प्रक्रिया विचारली तेव्हा आम्हाला वाहतूक पोलिसांनी असं सांगितलं, जेव्हा नागरिक ऑनलाईन तक्रारी करतात तेव्हा आम्ही त्या वाहनांचा प्रकार आणि तिथली जे दृश्य असतात त्याचे आम्ही एक प्रकारचे निरीक्षण करतो आणि आम्हाला वाटलं की काही चुकीचं आहे किंवा बरोबर नाही, मग आम्ही स्थानिक पोलिसांकडून सुद्धा अहवाल मागवतो. मग त्यानंतर डिसिजन होतं की हा जो दंड आकारलेला चुकीचा आहे की योग्य आहे. मग त्यानंतर तो दंड माफ केला जातो किंवा तो कंटिन्यू केला जातो. परंतु मुंबईतील नागरिकांना याची कल्पना नसल्यामुळे या तक्रारींची संख्या फार कमी आहे. तर आमची आपल्या माध्यमातून नागरिकांना असं विनंती आहे की जेव्हा ई चलनच्या तक्रारी तुम्हाला करायच्या असतील तर तुम्ही त्या ऑनलाईन कराव्यात, जेणेकरून तुम्हाला काही आक्षेप असेल किंवा तक्रारी बाबत तर निश्चितपणाने त्याच्यावर तुम्हाला एक प्रकारचे निदान मिळू शकेल.